नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? बघताय ना रोज भाग आपले गोंदवलेकर चैतन्य महाराज यांच्या छोट्या छोट्या कथा. तर आजच्या भागामध्ये आपण थोडं पुन्हा पाठीमागे जाणार आहोत. काय झालं, गोंदवलेकर महाराज घरातनं बाहेर पडले वय वर्ष 12 असताना त्यांचं. आणि मग त्यानंतर गोंदवल्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्या थोडक्यात तुम्हाला मी सांगते. खूप मोठं पाल्ला नाही लावणार आहे मी, अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगते. तर जेव्हा आपले महाराज गोंदवल्यातनं बाहेर पडले, कपड्यानिशी बाहेर पडले आणि कोणालाही न सांगता बाहेर पडले, असे बाहेर पडल्याच्या नंतर खूप त्यांच्या त्यांच्या आजी आजोबांनी, रावजी पंतांनी, गीताईनी आणि गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधलं, पण ते काही सापडले नाही. असं करता करता बरीच वर्ष गेली. इकडे आपले रावजी पंत, गीताई, आजी आजोबा, त्यांची पत्नी, लग्न झालं होतं ना त्यावेळेला त्यांचं, आणि लग्न झाल्याच्या नंतर ते निघून गेले होते घरातून. त्यांची पत्नी, त्या पत्नीचे आई वडील, हे सगळेजण खूप चिंतेत आणि काळजीत होते की कुठे असेल गणू, काय करत असेल, कोण भेटला असेल त्यांना. कारण एवढा मोठा देश आपला, या देशामध्ये कुठे कुठे असतील काही कोणाला माहीत नव्हतं. त्यामुळे सगळेजण चिंतेत आणि काळजीत होते. आणि अशा चिंतेत आणि काळजीत असताना आपल्या गीताईला पाठीमागच्या सगळ्या गोष्टी पण आठवत होत्या. आता त्यातल्या एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते, त्या मागच्या भागांमध्ये मी तुम्हाला सांगायला थोडीशी विसरले होते. तर आपले गोंदवलेकर महाराज जेव्हा छोटे होते, 5 वर्षाचे होते, त्यावेळेला काय झालं होतं, ते आजोबांजवळ झोपत असत आणि आजोबा त्यांना गोष्टी सांगत, भजनं गाऊन दाखवत, असं त्यांचं चालत असे. असं करता करता ते आपले गणू महाराज झोपी जात त्यांच्या गोष्टी वगैरे ऐकत. एके दिवशी काय झालं, रात्री लिंगोपंतांना जाग आली. बघतात तर काय, महाराज बाजूला नाही. ते म्हणाले असतील गीताईकडे गेले असतील, नाही तर राधाबाईंकडे गेले असतील, असं त्यांना वाटलं. म्हणून ते गीताबाईंकडे गेले. त्यांना विचारले की गीताई, तुझ्याकडे गणू आलाय का? गीताई म्हणाले नाही, माझ्याकडे काही गणू आला नाही आहे. मग त्यांनी राधाबाईंना विचारलं, तर राधाबाई पण म्हणाले माझ्याकडे गणू आलेला नाही आहे. तर रावजी पंतांना विचारलं, रावजी पंत म्हणतात नाही. मग असं म्हटल्यानंतर थोडेसे त्यांचे धाबे जाणले, अरे मग हा एवढूसा 5 वर्षाचा मुलगा आईवडिलांकडे नाही, आजीकडे नाही, मग हा गेला कुठे? म्हणून मग त्याला अख्ख्या घरात शोधाशोध सुरू झाली. घरात नाही, ओटीत नाही, पडवीत नाही, परसात नाही, अंगणात नाही, कुठे त्यांना गणू मिळाला नाही, भेटला नाही त्यांना. मग त्यांनी गावातल्या 2-4 लोकांना बरोबर घेतलं आणि गावामध्ये शोधाशोध सुरू झाली. गावातल्या लोकांनाही कळलं की गणू कुठेतरी गेलाय, तो मिळत नाही आहे. गावातली पण सगळी लोक जागी झाली. दिवे, मशाली वगैरे असं सगळं घेऊन त्यांना शोधायला बाहेर पडली. आणि त्यावेळेला कसं होतं माहिती आहे का, एवढी वस्ती नव्हती, वस्ती थोडी असायची आणि आजूबाजूला संपूर्ण जंगल भाग असायचा. त्यामुळे सगळ्या लोकांच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. ती म्हणतात ना, वैरी न चिंती, मन चिंती ते वैरी न चिंती, तसा प्रकार झाला होता. सगळेजण खूप आतून घाबरून गेले होते की काय झालं असेल, कोणी चोरी चिरट्याने नेला नसेल ना, किंवा काय, असे नको नको ते विचार त्यांच्या मनात येत होते. असं करत करत सगळं जंगल शोधलं त्यांनी, म्हणून महाराज कुठे भेटले नाही. मग फिरत फिरत नदी किनारी आले. तर नदी किनारी आपला छोटे गणू महाराज मस्त ध्यान लावून बसलेले होते समाधीमध्ये. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे हा एवढूसा 5 वर्षाचा मुलगा आणि हा निर्धास्तपणे ध्यान लावून कसं काय बसला, याला भीती नाही वाटत की आजूबाजूला कोणी येईल, कोण जाईल, व हे आहे वन्य प्राणी आजूबाजूला आहेत, याला भीती कशी नाही वाटत? कमालच वाटली लोकांना, खूप आश्चर्य वाटलं. मग त्यांना घेऊन ते घरी आले. घरी आल्याच्या नंतर मात्र मग आपले लिंगोपंत, राधाबाई, रावजी पंत आणि गीताई काय समजायचे ते समजून चुकले की हा काही आपला साधा गणू नाही आहे, हा कोणीतरी मोठा सिद्ध पुरुष किंवा अध्यात्मक पुढे जाणारा कोणीतरी मोठा व्यक्ती होणार आहे, असं त्यांचं ते मनामध्ये ते असं झालं सगळं. मग त्यानंतर आपले गणू महाराज झाले 8 वर्षाचे. 8 वर्षाचे झाल्याच्या नंतर मग त्यांची मुंज करायचं ठरलं. कारण मुलं 8 वर्षाची झाली की मुंज करतात आणि मग त्यांचं शाळा आणि ते अध्ययन सुरू होतं. पूर्वीच्या काळी मुलगा 8 वर्षाचा होईस्तोपर्यंत शाळेत घालत नसत, कोणते अध्ययन चालू नसे, तोपर्यंत मुलांना मुबलक खेळायला मिळत असे. आत्तासारखं नाही, त्यावेळेला खूप छान शिस्तीचं सगळं वातावरण होतं. तर गणू 8 वर्षाचा झाला, त्याची मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर त्याचं आध्यात्मिक अध्ययन घरीच चालू झालं. ते आजोबा मोठे विद्वान माणूस होते, मग त्यांनी त्यांना घरी शिकवा सुरुवात केली
आणि शाळेचं ज्ञान मिळण्यासाठी त्यांना शाळेमध्ये पण घातलं. पण गणू महाराज काय करायचे, आपले शाळेत जायचे. शाळेत गेल्याच्या नंतर शाळेच्या बाहेर आवारामध्ये येऊन 3 दगड मांडून बसायचे, राम, लक्ष्मण आणि सीता. आणि त्या 3 दगडांच्या पुढे भजन म्हणायचे, रामनामाचं जप करायचं, असं त्यांचं ते चालू झालं. आणि हे बघता बघता त्या शाळेतल्या इतर मुलांनाही याची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. ती शाळेतली सगळी मुलं आपल्या गणू महाराजांजवळ येऊन बसत आणि भजनं म्हणत, रामनामाचं नामस्मरण करत, असं त्यांचंही चालू झालं. इकडे शिक्षकांना मोठी काळजी वाटली. शिक्षक म्हणाले, अरे बापरे, मग ही मुलं जर का सगळी अशी बाहेर पडली तर मग शाळा कशी चालवायची. म्हणून त्यांनी लिंगोपंतांच्या कानावर ही गोष्ट घातली की असं असं होतंय. मग लिंगोपंतांनी काय केलं, आपल्या गणूला गुरं चारायला पाठवायला सुरुवात केली. आणि मग गुरं चारायला पाठवायला सुरुवात केली तर काय, सोन्याहून पिवळंच. मग महाराज आपले गुरं चारतात तिकडे एका झाडाखाली बसून मस्त ध्यान लावून बसायचे, जप करायचे. आनंद सुरू झाला त्यांचा तो तिकडे. तर असेच सगळे दिवस सुरू होते. असं करता करता हे तुम्हाला मी जे सांगितलं 12 वर्षाचं, की मग त्यानंही ते होत नाही म्हटल्याच्या नंतर त्यानंतरही मध्ये एकदा ते निघून गेले घर सोडून. असे ते मागच्या कथांमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आणि मग असं करता करता मग ते लग्न झालं आपल्या गणू महाराजांचं. किंवा लग्न केल्यानंतर तरी प्रपंचात रमतील असं एक आजोबांच्या आणि कुटुंबाच्या मनात आलं. पण कुठचे ते रमायला तयार नाही. पण इकडे आपल्या गीताईला आणि घरच्या माणसांना ही पण काळजी वाटत होती की आता आपल्या गणू महाराजांची बायको मोठी झाली होती. आणि पूर्वीच्या काळी असं असायचं की लग्न लहान वयात व्हायचं, पण मुलगी माहेरी असायची ती मोठी होईस्तोपर्यंत. मोठी म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही समजून जा, मी ह्याच्यामध्ये काही सांगत नाही तुम्हाला तो अर्थ. तर ती मोठी होईस्तोपर्यंत तिला माहेरी ठेवायची. तर गणू महाराजांची बायको पण मोठी झाली. आता तिला आणायची वेळ आली होती घरी, पण आणणार कसं. गणू महाराजच इथे नाही तर आणणार तरी कसं, हा त्यांच्यापुढे मोठा यक्ष प्रश्न पडला होता. अशा अनेक विविध चिंता काळजी त्या गोंधळ्यामध्ये आईवडिलांना सुरू होत्या. पण त्यांच्या मनामध्ये एक आत्मिक समाधान होतं की आपला मुलगा साधा व्यक्ती नाही आहे, हा कोणीतरी सिद्ध योगी पुरुषच आहे जो आपल्या पोटी जन्माला आला आहे, आपलं परमभाग्य. ह्या नुसत्या विचाराने सुद्धा रावजीपंत आणि गीताई खूप आनंदी आणि समाधानी होत होते. असं ते गोंधळाचं वातावरण चालू होतं. आता आपण उद्याच्या भागामध्ये महाराजांचा पुढचा प्रवास बघूया की पुढे त्यांनी कसा कसा प्रवास केला, कुठे कुठे गेले, कोण कोण भेटले, हा आता उद्याच्या भागात. आजचा भाग आपला एवढाच. तर आता काय मैत्रिणींनो, रोजच्यासारखं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल बटन दाबा आणि उद्याच्या नोटिफिकेशनची वाट बघा. आजचा आपला भाग इथेच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. थँक्यू मैत्रिणींनो.